राम राम मंडळी, मी उज्ज्वला राऊत. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवतोय करंजा खुसखुशीत. बघू शकता. चला साहित्य पाहूया. पाव किलो मैदा घेतलाय, अर्धी वाटी रवा घेतलाय, अर्धी वाटी दूध घेतलंय, 2.5 चमचे तूप घेतलंय. तूप आणि दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, कडक गरम करून घ्यायचं आहे, उकळे आणायचे. त्याच्यातच आपल्याला पीठ मळायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. बघू शकता तुम्ही. रवा आणि मैदा मी चाळून घेतलाय. पाणी अजिबात वापर केलेला नाही आहे. दूध आणि तुपामध्येच मी पीठ मळून घेतलेलं आहे करंजीचं. अशी करंजी बनवून बघा. खायला एक नंबर आणि खुसखुशीत. 1 महिन्यापर्यंत राहते. मी तेलाचा वापर अजिबात नाही केला आहे, कारण तो तेल वापरलं की खुमट वास येतो. तूप माझ्या घरचंच, मी साजूक तूप घरामध्येच बनवतो लोण्याचं. त्याच्यामुळं वास येण्याचा काही 1 महिन्यापर्यंत आपली करंजी राहू शकते. पीठ छान मळून झालेलं आहे आपलं. आता झाकून ठेवूया आणि आपण करंजीच्या याचं साहित्य तयार करूया. सारणासाठी मी खोबरं घेतलंय पाव किलो. खोबऱ्यावरचे साल काढून घेते. पाव किलो रवा घेतलाय मी. पाव किलो गूळ घेतलाय. अर्धी वाटी बदाम घेतलेत. अर्धी वाटी तीळ घेतलेत. खसखस आणि वेलची घेतली. तूप घेतले गरम करून. आपल्याला जास्त तूप नाही वापरायचं, 1-1 चमचा वापरायचं फक्त. तीळ खमंग भाजून घेऊया. स्लो गॅसवरतीच भाजायचं आहे आपल्याला सर्व साहित्य. वेळ लागतो पण खमंग भाजलं जातं. रवा टाकलाय मी भाजायला. छान भाजून घेऊया स्लो गॅसवरती. मी अजिबात तूप वापरलेलं नाही आहे. आपल्याला शेवटला रवा भाजत आला की 2 चमचे फक्त तूप टाकायचं आहे. झाला आपला रवा भाजून. साहित्य सर्व एकत्र करून घेऊया सारणाचं. 1 चिमटभर मीठ घेतलंय मी. खोबरं वेगळं वाटलंय, तीळ वेगळे वाटलेत आणि बदाम वेगळे वाटलेत. कारण का हे सर्व एकत्र जर वाटलं ना तर खोबरं बारीक होत नाही. आणि गूळ बारीक कापून घेतलेला आहे. मिश्रण सर्व एकत्र करून घेऊया. पीठ छान भिजून झालेलं आहे. छान लाट्या लाटून आपण साहित्य करंजी बनवून घेऊया. चला साच्यामध्ये पहिले बनवून घेऊया, बघूया कशी होते. साच्यामध्ये मी टाकलं सारण, पण सारणही कमी आणि करंजी छोटी होती. त्याच्यामुळे मी आपली नेहमीची पद्धत लाटून कापूनच बनवायची हे केली, कारण का एकदम छोटीच करंजी होते. कारण सारण हवं तेवढं भरता येतं. साईडला आपण दूध लावून घेऊया. दुधाचं बोट लावलं की करंजी व्यवस्थित चिटकते, तेलामध्ये फुटत नाही. आता छान फिरकीने कापून घेऊया.
तेल गरम झालेलं आहे. आता आपण तेलामध्ये बघू. खुसखुशीत अशी 1 महिन्यापर्यंत ही करंजी अजिबात वास येणार नाही कुमट आणि छान होते. चवीला 1 नंबर आणि कडक पडत नाही. 1 महिन्यापर्यंत तशीच राहते. बनवून बघा. झालेल्या आहेत आपल्या करंज्या, बघू शकता तुम्ही.